एका गावात सुनील नावाचा शेतकरी होता. त्याने शेतातच आपले एक छोटेसे घर बांधले होते आणि त्याच्याकडे एक म्हैस होती. तिचं नाव होतं लक्ष्मी. त्याने तिचं नाव लक्ष्मी का ठेवलं हे तुम्हाला नंतर कळेल. सुनील हा खूप गरीब शेतकरी होता, पण लक्ष्मी त्याच्या शेतात काम करायची आणि दुधाचा व्यापार सुद्धा वाढल्यामुळे सुनील खूप श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती बनला. गावात त्याचा खूप नावलौकिक झाला. यामुळेच त्याने त्या म्हैसीचे नाव लक्ष्मी ठेवले होते. लक्ष्मी ही खूप मेहनती आणि हुशार म्हैस होती. ती कामासाठी नेहमी तत्पर असायची. सुनीलला माहीत होते की ती काम करेल, पण तिला मोकळ्या हवेत फिरायला खूप आवडायचे. म्हणून सुनील काम झाल्यावर तिला गावातून एक फेरी मारून आणायचा. लक्ष्मीला काम सोपे जावे म्हणून सुनीलने आणखी एक म्हैस खरेदी केली. दोघी जणी शेतात काम करत असताना लक्ष्मी अचानक खाली कोसळली आणि मू मू अशी ओरडू लागली. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मग सुनील आपल्या दोन्ही म्हैशींना घरी घेऊन आला. त्या रात्री सुनीलला झोपच लागली नाही. त्याला माहित होतं की आता वेळ आली आहे लक्ष्मीला जंगलात सोडून यायची. दुसऱ्या दिवशी सुनील लक्ष्मीला जंगलात घेऊन गेला. तिच्या गळ्यातील घंटा काढली. लक्ष्मी खूप खुश होऊन मान हलवत होती. तेव्हा सुनील तिला म्हणाला, लक्ष्मी, खरंच तू माझ्यासाठी लक्ष्मी ठरलीस आणि मी तुझ्यामुळेच मोठा झालो. पण आता वेळ आली आहे तुला जंगलात सोडायची आणि मन मोकळेपणाने जगू देण्याची. म्हणून फक्त मी तुला सोडत आहे. असे बोलून सुनील तिथून निघून गेला. आता लक्ष्मीला वाईटही वाटत होते, पण नवीन जंगल कसे असेल हे बघण्याची इच्छा सुद्धा होती. तिला रस्ता अगदीच मोकळा दिसला. त्या मोकळ्या हवेत श्वास घेत ती इकडे तिकडे भटकू लागली. तलावातले पाणी पिलं, हिरवेगार गवत खाल्ले. आता हळूहळू संध्याकाळ होत होती आणि लक्ष्मी इकडे तिकडे आपल्या राहण्यासाठी कुठे जागा मिळते का ते शोधत होती. शेवटी तिला एक जागा मिळाली. ती एक गुफा होती आणि ती गुफा तलावाच्या जवळच होती. लक्ष्मी आत गेली तर ती गुफा एकदम उबदार होती. ती म्हणाली, ही गुफा तर माझ्या राहण्यासाठी अतिउत्तम आहे. ती त्या गुफामध्ये राहू लागली. तलावातले पाणी पिऊन, तिथे उगवलेले गवत खाऊन, आराम करून तिचे दिवस खूप छान जाऊ लागले. लक्ष्मी एक पाळीव प्राणी असल्यामुळे तिला जंगलातील इतर चालाक प्राण्यांचा काही अंदाज नव्हता. तिला माहीतही नव्हते की तिची ही दिनचर्या रोज कोणीतरी लपून बघते. पिंट्या, एक लबाड कोल्हा, जो लक्ष्मी काय करतेय, गुफेतून कुठे जातेय याच्यावर तो लक्ष ठेवूनच असायचा. अगदी दबक्या पावलाने तिचा पाठलाग करायचा. लक्ष्मी आपल्या रोजच्या खाण्यात पिण्यात इतकी गुंग होती की तिला पिंट्या तिथे असल्याची जराही भनक झाली नाही. पिंट्या म्हणाला, ही म्हैस तर खूप धाडशी आहे. जंगलात इकडे तिकडे एकटीच फिरते. एकतर ही धाडशी तरी असेल, नाहीतर मूर्ख तरी असेल. तिला या जंगलातल्या प्राण्यांची अजून माहिती नाही. तिला माहिती तरी आहे का ती कोणाच्या गुफेमध्ये राहते? चला थोडी मजा घेऊन बघूया. असं म्हणत कोल्हा तिच्या जवळ गेला. पिंट्या म्हणाला, हॅलो, तुम्ही या जंगलात नवीन आहेत काय? लक्ष्मी म्हणाली, नाही, मी खूप दिवसापासून इथे राहते, तर मी स्वतःला नवीन म्हणणार नाही. पिंट्या म्हणाला, तुम्हाला या जंगलाबद्दल काही माहिती नाही. मी या जंगलाचा राजा आहे. सगळेजण इथले प्राणी माझे आश्रित आहेत. तुम्ही खूप छोट्या जागेवरनं आलेले दिसता. हे ऐकून लक्ष्मी म्हणाली, हे बघ कोल्ह्या, ऐक, मी एक पाळीव प्राणी आहे मान्य करतो, पण तू एक राजा आहेस हे मी कधीच मान्य करू शकत नाही. तू इथून निघून जा. उगाच माझा वेळ वाया घालवू नकोस. हे जंगल काय आहे, कसे आहे ते मी बघून घेईन. त्यावर पिंट्याला खूप राग आला. तो म्हणाला की ह्या म्हैशीचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. माझा अपमान करून गेली काय? दुसरीकडे लक्ष्मीला कळून चुकलं की इथे राहणं सोपं नाही. या कोल्ह्याला माहित आहे की मी कुठे राहतो, म्हणजेच हा माझ्यावर लक्ष ठेवून होता. इथून पुढे या जंगलात मला अगदी सांभाळून राहायला पाहिजे. पण तो बोलतोय ते खरं आहे. ही गुफा कोणाची तरी असेलच. जर तो प्राणी इथे आला तर मी काय करू?
एके रात्री चंद्र आकाशात चमकत होता आणि लक्ष्मी गाढ झोपेत होती. तेव्हा लक्ष्मीला गुरगुरण्याचा आवाज आला. तिने गुफेच्या एका फटीतून बाहेर बघितले. तिला कोणाची तरी सावली दिसली. तिला वाटलं की तो पिंट्या परत आला तिला त्रास द्यायला. पण कुठलं काय, जसजशी ती सावली पुढे आली तर तो होता एक भयानक वाघ आणि तो गुफेच्या दिशेनेच येत होता. ते बघून लक्ष्मी थरथर कापायला लागली. जसजसा वाघ पुढे येत होता तसतसं लक्ष्मीचं थरथरणं वाढतच चाललं होतं. लक्ष्मी म्हणाली, ही गुफा वाघाचीच आहे, यात काही शंका नाही. मला यावेळेस घाबरायला नको. शांत हो लक्ष्मी, शांत हो, अशी ती पुटपुटत राहिली. काहीतरी डोकं लावायलाच पाहिजे. तेवढ्यात तिला एक युक्ती सुचली. ती म्हणाली, मला माहित आहे की वाघ येतोय, पण वाघाने तर मला बघितलं नाहीये ना. ती म्हणाली, हा 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 हा, शांत बस, तो वाघ आतमध्ये येतोयच. तुला मी सांगितलं होतं की हा वाघ एवढा मोठा आहे की आपल्या दोघांचं आजचं रात्रीचं जेवण छान होईल. आवाज करू नकोस. हा, येऊ दे, त्याला आत येऊ दे. आल्या आल्या त्याच्यावर झडप घालून त्याला पकडूयाच. हे ऐकून आता वाघच थरथर कापत होता. वाघ घाबरून तिथेच थांबला होता. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, रे, हा वाघ थांबला का? हा जर आत येत नसेल तर आपण दोघजण बाहेर जाऊन त्याच्यावर आक्रमण करू. आपल्या दोघांशी तर तो लढू शकतच नाही. हे ऐकून वाघ तिथून इतक्या जोरात पळाला की तो जंगलाच्या बाहेर गेला आणि लक्ष्मीने सुटकेचा श्वास घेतला. आणि तेव्हा तिला कळाले की कोणत्याही परिस्थितीत शांत राहणे किती महत्वाचे असते ते. दुसऱ्या दिवशी पिंट्या जेव्हा जंगलात इकडे तिकडे फिरत होता, त्याची चुकून वाघाशी टक्कर झाली. वाघ म्हणाला, मी तर घाबरलोच. पिंट्या म्हणाला, काय, तुम्ही घाबरलात? तुम्ही तर वाघ आहात. वाघ म्हणाला, मग काय झालं, या जंगलात माझ्यापेक्षाही मोठे जनावर आहेत. 2 आहेत. ते माझ्या गुफेत राहतात. मी काल रात्रीच त्यांना भेटलो. पिंट्या कोल्हा म्हणाला, काय, तुमच्या गुफेत जो राहतो तो तुमच्यापेक्षा मोठा आणि भयानक प्राणी आहे? ती तर एक म्हैस आहे आणि तिने तुम्हाला मूर्ख बनवलं. गप्प बस पिंट्या, मी स्वतःच्या कानाने ऐकले की ते 2 मोठे प्राणी आहेत. ते माझ्यावर आक्रमण करणार होते, पण मी तिथून पळालो. तुम्ही फसलात. 2 कुठले? एकच प्राणी आहे आणि ती पण म्हैस. जेव्हापासून ती जंगलात आली तेव्हापासून मी तिच्यावर लक्ष ठेवून आहे. वाघ म्हणाला, तू मला मूर्ख समजतोस का की मी एका म्हैशीला घाबरेन? मी तुम्हाला पटवून देऊ शकतो. चला तुम्ही माझ्यासोबत. मी तुम्हाला तुमची गुफा मिळवून देईन, पण त्या बदल्यात तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझ्यावर कधीही हल्ला करणार नाही. आपण काय करूया की 2 जण गुफेत एकसाथ जाऊ. त्या म्हैशीला पकडून देण्यात मी तुमची मदत करेन. तसा पण मला बदलाच घ्यायचा आहे तिचा. वाघ म्हणाला, ठीक आहे, पण जर तू आणि मी एकत्र गुफेत गेलो आणि तिथे मोठा प्राणी असेल आणि त्याला बघून तू पळून गेलास तर? मग कोल्हा म्हणाला की आपण असं करू, तुम्ही रस्सीचे एक टोक तुमच्या पोटाला बांधा आणि दुसरे टोक माझ्या पोटाला बांधा, जेणेकरून मी जर पळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मला खेचू शकता. यासाठी वाघ तयार झाला. मग दोघांनी एकमेकांना रस्सी बांधली आणि ते त्या गुफेच्या दिशेने जाऊ लागले. पिंट्या कोल्हा खूप खुश होता, कारण त्याने एका दगडात 2 पक्षी मारले होते. एक तर त्याचा बदला पूर्ण होईल आणि दुसरा म्हणजे त्याला वाघाचा विश्वास मिळेल. 2 जण गुफेच्या जवळ आले आणि लक्ष्मीने गुफेच्या फटीतून बघितले की वाघ आणि कोल्हा एकत्र येत आहेत. कोल्ह्याला बघून ती समजून गेली की काय घडते. तेव्हा लक्ष्मी गुफेच्या आतूनच म्हणाली रागाच्या आवाजात, तू मूर्ख कोल्ह्या, तुला सांगितले होते की 2 वाघ घेऊन ये. एकतर काल रात्रीपासून आम्ही दोघांनी काहीही खाल्ले नाही आणि तू म्हणतोस की एका वाघात आम्ही 2 जणांनी पोट भरावं. जाऊ दे आता, याला तरी घेऊन ये आतमध्ये आता. वाघ कोल्ह्याला म्हणाला, तू त्यांच्याशी मिळालायस?
कोल्हा खूपच घाबरला आणि नाही नाही म्हणत होता, पण वाघाने त्याचे एक ऐकले नाही. तो सुसाट पळत सुटला. त्याने पळताना जराही विचार केला नाही की कोल्हा आरशीच्या दुसऱ्या टोकाला आहे ते. त्याने त्याला पूर्ण जंगलातून फरफटत नेले. इकडे लक्ष्मी खूप हसत होती आणि म्हणत होती की आता कोल्ह्याला बरोबर अक्कल घडेल. मी इतक्या भयानक परिस्थितीत शांत राहिले म्हणून मला युक्ती सुचली, नाहीतर माझे काही खरे नव्हते. ते म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर तिला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.